दर्शक नमस्कार. खुली चर्चा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात आपण महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं आपण ही एक खुली चर्चा घडवून आणतो आहोत. कारण महानगरपालिका निवडणुकीला साधारणपणे एक वर्षभराचा आता कालावधी राहिला आहे आणि काही वेगळ्या पार्श्ववरती येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिका निवडणूक होईल. अर्थात त्यावेळेची ती परिस्थिती आणखीन कशा पद्धतीची असतील यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. पण काही गोष्टीच्या आहेत त्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती घडत आहेत आणि त्याचं एक महत्त्व किंवा राजकीय दृष्ट्या त्याचे परिणाम हे मोठ्या पद्धतीचे. महत्त्वाचा एक निर्णय सुप्रीम कोर्टाकडनं आला की ओबीसी प्रवर्गाचं जे राजकीय आरक्षण आहे 27% स्थानिक स्वराज्य संस्थांमधून, तर ते अतिरिक्त सध्या होत आहे. म्हणजे आपण विदर्भातले काही शहर किंवा जिल्हे पाहिल्यानंतर तिथं असं दिसून आलं की हे अतिरिक्त आरक्षण होत आहे आणि त्यामुळं सरळ एक निर्णय समोर आला की हे आरक्षण रद्द झालं. ओबीसी प्रवर्गासाठी हा मोठ्या प्रमाणातला धक्का आहे. दुसऱ्या बाजूला एक माहिती सध्या समोर येते ती म्हणजे आमच्या ज्या निवडणुका आहेत महानगरपालिकेच्या, तर आता त्या प्रभाग पद्धतीनं नाही तर त्या वॉर्ड पद्धतीनं होती. अर्थातच राजकीय पक्षांच्या दृष्टीनं व्यूहरचना बदलणाऱ्या आणि एक राजकीय समीकरणं बदलणाऱ्या अशा ह्या पद्धतीच्या ज्या काही आपल्यासमोर निर्णय येत आहेत किंवा एक परिस्थिती येते त्या संदर्भात आपण चर्चा करतो. याकरता आपण निमंत्रित केले माजी महापौर तथा काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक ॲडव्होकेट UN बेरिया साहेबांना. बेरिया साहेबांकडून ही सगळी जी परिस्थिती आहे ती सगळी जाणून घ्यायची आणि महत्त्वाचं म्हणजे आता ॲडव्होकेट म्हटल्यानंतर पहिलाच प्रश्न असा की सर ओबीसी संदर्भात जो राजकीय आरक्षण रद्दचा निर्णय आला आहे तर त्याची एक पार्श्वभूमी काय आणि परिणाम काय आपले असतील त्याचे? नाही, आता सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे तो त्यांनी सांगितलं की हे जे राज्याचं आरक्षण आहे ते 50%पेक्षा अधिक होतं आहे आणि त्यामुळे हे आरक्षण आता आपल्याला ओबीसीला देता येणार नाही 27%. म्हणून त्यांनी ओबीसीचं राजकीय आरक्षण हे रद्द केलेलं आहे. तर यापुढं महानगरपालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे ओबीसीचं आरक्षण देण्यात येत होतं, आता तो आरक्षण यापुढे देता येणार नाही जोपर्यंत आता त्याच्यामध्ये रिव्ह्यू पिटिशनही दाखल केलेलं होतं, पण तेही मला वाटतं ते सुप्रीम कोर्टाने फेटाळलेलं आहे. आता एकच पर्याय आहे की घटनेमध्ये दुरुस्ती करून 50%पेक्षा अधिक रिझर्वेशन देण्याची तरतूद करून घेणं हे एकच पर्याय आता आपल्या राज्यापुढे राहिलेला आहे. पण त्याच्यासाठी ते सहजासहजी शक्य वाटतं का? म्हणजे घटनेमध्ये एखादी दुरुस्ती होणं आणि त्यातून मग हे आरक्षण वाढवून मिळणं. आपण आता ओबीसी राजकीय आपण म्हणतोय, पण शेवटी मराठा समाजसुद्धा आरक्षणासंदर्भात तो लढा चालूच आहे. असं वाटतं का की तुम्हाला आता मुख्यमंत्री महाविकास आघाडीचे हे जाऊन भेटले, दिल्ली दरबारी सगळी चर्चा झाली, काही अपेक्षित परिणाम असे दिसतील का? नाही, मला एवढ्या लवकर याचे परिणाम आपल्याला मिळणार नाहीत. ह्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करण्याची गरज आहे. शेवटी हे पार्लमेंटमध्ये घेऊन याच्यामध्ये ते घटनेमध्ये दुरुस्ती करूनच करावी लागणार आहे. म्हणजे याच्याकरता वेळ तर लागणार आहे. या निवडणुकीपर्यंत ते होईल का नाही त्याच्यामध्ये संशय आहे. आता किती त्याच्यामध्ये मनावर घेऊन काम केलं जातं, राजकीय इच्छाशक्ती किती आहे, कोणाची किती आहे, कोण किती याच्यामध्ये म्हणजे देण्यासाठी उत्सुक आहे अनुत्सुक आहे, हे सगळंच आता या ठिकाणी समोर येणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आता महानगरपालिकेच्या निवडणुकीकरता मुंबई आणि सोलापूर, पुणे, पिंपरी चिंचवड या आणखीन काही नवी मुंबई या महानगरपालिकेच्या निवडणुका साधारण फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणार आहेत. म्हणजे केवळ 7 ते 8 महिनेच राहिलेले आहेत. आणि या 7 ते 8 महिन्यामध्ये पुढील 2 महिन्यामध्ये मला वाटतं की वाढरचना होईल आणि वाढरचना डिक्लेरेशन झाल्यानंतर त्याच्यामध्ये हरकती सूचना मागवले जातात, त्याच्यामध्ये 2-3 महिने निघून जातात आणि त्याच्यानंतर रिझर्वेशनचं काम. म्हणजे डिसेंबरच्या आत ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तर कदाचित डिसेंबरमध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ओबीसीचा जो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे त्या निर्णयाच्या विरोधामध्ये जी रिव्ह्यू पिटिशनही जर रद्द झाला असेल तर त्याला एकमेव पर्याय आहे, तो म्हणजे राज्याने तो ठराव करावा. ते ठराव केल्यानंतर आपल्या देशातल्या अनेक राज्याचा ठराव देखील त्याच्यामध्ये लागेल. आणि या राज्यामध्ये जसं मराठा समाजाने आरक्षण मागितलेलं आहे तसं इतर समाजाने आणखीन आरक्षण मागितलेलं आहे. राजस्थानमध्ये त्या वेगवेगळ्या समाजाने त्यांनी त्या ठिकाणी गुजर समाजाने मागितलेलं आहे. तर अशा पद्धतीने अनेक समाजाचे लोक जे अनेक स्टेटमध्ये राहतात, राज्यामध्ये राहतात, त्यांच्या सगळ्यांचा प्रश्न समोर येणार आहे. आणि म्हणून मला वाटतं की आता याच्यामध्ये या 7-8 महिन्यामध्ये काय होईल असं वाटत नाही.
त्यामुळे मला वाटतं की OBCच्या राजकीय आरक्षणावर एक प्रकारे सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे गदा आलेली आहे आणि त्यांना या ठिकाणी या निवडणुकीपुरतं त्यांचं आरक्षित राहील का नाही हे माझ्या मनामध्ये देखील संशय आहे. बेरे साहेब, एवढं सगळं होतं म्हणजे ओबीसी प्रवर्गासाठी हा मोठा फटका बसतोय, पण फारशा त्याच्या प्रतिक्रिया आपल्याकडे येताना दिसत नाहीत. एक कारण त्याचं काय असेल? आणि दुसऱ्या बाजूला या प्रश्नाला जोडून आणखीन एक मला असं विचारायचं की काँग्रेसचा तर तो जनाधार राहिला खरं तर ओबीसी प्रवर्ग, पण काँग्रेसकडनं देखील एक फारसं कोणी ते गांभीर्याने घेतलं नाही किंवा त्याच्यावरती काही मतांतरं घडत नाही आहेत फारशी. हे एक चित्र काय दर्शवतं सध्या? नाही, राज्यामध्ये आमच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं की ते आरक्षण आम्ही मिळवून घेऊच आणि त्यांनी जे मध्यंतरी जे काही GR वगैरे काढलं आहे त्यालाही विरोध प्रदेशाध्यक्षांनी केलेला आहे, काँग्रेसच्या काही नेत्यांनी देखील केलेला आहे. रिॲक्शन फारशा याच्याकरताच मिळत नाही की हे प्युअरली हे ॲड्ज्युडिकेट मॅटर आहे, म्हणजे कोर्टामधलं मॅटर आहे आणि याला मी सांगितल्याप्रमाणे राज्य आणि केंद्राने मिळून या ठिकाणी यामध्ये मार्ग काढण्याची गरज आहे आणि राज्य आणि केंद्राचा जोपर्यंत समन्वय होत नाही त्याच्यामध्ये तोपर्यंत या गोष्टी घडून येत नाहीत. आणि म्हणून जेव्हा आपल्याला 50%ची अट शिथिल करायची आणि घटनेमध्ये दुरुस्ती करायची असेल तर मला वाटतं की त्याच्यामध्ये अनेक राज्याने ठराव करून अशा पद्धतीचा प्रस्ताव केंद्राला पाठवलं पाहिजे, कारण हे एक महाराष्ट्रापुरता प्रश्न राहिलेला नाही तर वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या समाजांनी रिझर्वेशन मागितलेलं आहे आणि त्यांनाही मिळत नाही आहे. 50%च्या वर जर कुठल्या राज्यामध्ये आरक्षण होत असेल तर ते आरक्षण टिकत नाही, हे आजपर्यंतची परिस्थिती दिसून आलेली आहे आणि म्हणून असं वाटतं की फारशा राजकीय याच्यामध्ये रिॲक्शन न येण्याचं कारण म्हणजे ह्या मॅटर्स पार्लमेंटच्या अधिकारामध्ये आहेत किंवा सुप्रीम कोर्टाच्या अधिकारामध्ये आहेत आणि म्हणून इथं त्याविषयी भाष्य करायला आज कोणीच समोर नाही. त्यामुळे जास्त याच्यावर चर्चा होत नाही. पण जसं आता तुम्ही चर्चा पार्श्वभूमी देखील असावी, कोरोनाची पार्श्वभूमी आहे, सध्याची परिस्थिती त्याला कारणीभूत आहे, अनेक गोष्टी आहेत की अनेक लोकांचे जीव याच्यामध्ये गेलेले आहेत, अनेक कुटुंब या ठिकाणी उद्ध्वस्त झालेली आहेत. ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या डोक्यामध्ये प्रायोरिटी त्या गोष्टीला दिली जाते आणि म्हणून हे प्रायोरिटीमध्ये नाही आहे. येत्या काळामध्ये हे वातावरण तापू 100%. आणखीन एक होतं की 50%च्या आत हे आरक्षण बसवा असं म्हणण्यात आलेलं आहे. सुप्रीम कोर्टाचं जर आपण एक काही निरीक्षण किंवा जर आपण त्यांचे मुद्दे पाहिले निकालाचे तर त्यामध्ये असं दिसून की त्यांचं म्हणणं असं सुप्रीम कोर्टाचं की 50%च्या आत असलं पाहिजे. पण कुठंतरी साधून तो जो 27%चा जो आकडा आहे, म्हणजे खरं तर हे सगळं वैधानिक अधिकार आहे आणि हे 27%च्या आत बसवणं हे राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये येतं. तर तेव्हा मग हे 27%च्या आत जर हे आरक्षण बसवलं गेलं आणि राजकीय आरक्षण जर कमी झालं तर या महानगरपालिका निवडणुका सुरळीत पार पडू शकतात. नाही, मी आपल्याला सांगतो की 27%मध्ये बसवायचं असेल तर तुम्हाला लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये किंवा त्या समाजाची संख्या कमी करून इतर समाजाला आरक्षण द्यावं लागेल तुम्हाला. जसं आज मराठा समाजाने आरक्षण मागितला तर काही लोक म्हणतात की OBCमध्ये त्यांचं काही कमी करून त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्या, पण OBC समाजाचे लोक तयार नाहीत की आमचं आरक्षण कमी करून तुम्ही नाही, आमचं आहे त्याचं ठेवून तुम्हाला काय आरक्षण घ्यायचं असेल तर तुम्ही घ्या. नाही, निवड आपण एक ओबीसींचा विचार केला तर सुप्रीम कोर्टाचा एक निवाडा जो वेगवेगळे समाज आहेत त्याच्यामध्ये ओबीसींचा जर 27%मधलं जर आपण काही कमी करून जर ह्या निवडणुका होणार असतील 50%च्या आत बसवा, फटका तर ओबीसीना बसणार आहेच ओबीसी प्रवर्गाने. पण तुम्ही म्हणताय तसं वेगवेगळे समाज याच्यामध्ये आहेत आणि वेगवेगळे समाज त्याच्यामध्ये आहेत आणि मग प्रश्न हाच निर्माण होणार आहे. समजा एखाद्या समाजाला 4% असेल, एखाद्याला 3% असेल, एखाद्याला 5% असेल, तर कोणताच समाज तुम्हाला म्हणेल की आमचं आरक्षण कमी करा. प्रश्न पुन्हा गुंतागुंतीचाच होणार आहे आणि म्हणून मी आपल्याला आधी सांगितल्याप्रमाणे या देशातल्या सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटनी या ठिकाणी सामंजस्याने एकमेकाला सहकार्य करून याच्यामधून मार्ग निघू शकतो. याच्यामध्ये भांडण तंटा करून किंवा एकमेकाशी हे करून चालणार नाही. तर सेंटर आणि स्टेटचे संबंध अतिशय चांगले ठेवूनच तुम्हाला तिकडे जावं लागेल आणि मग ते राजकीय वजन कसं तुम्ही वापरताय, प्रेशर कसं टाकता याच्यावरही ते अवलंबून आहे.
पण बेरेसर मराठा आरक्षणाचा विषय असेल किंवा ओबीसी राजकीय आरक्षणाचा विषय असेल, सरकार काही गांभीर्याने घेताना दिसत नाहीये का? कारण महाविकास आघाडीचं हे सरकार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा सत्तेमध्ये आहात, तर असं तुम्हाला एक चित्र दिसतंय का समोर की खरंच हे विषय काही सरकार गांभीर्याने घेत आहे? नाही, कारण कुठेतरी चालून म्हणजे हे गांभीर्याने न घेतल्यामुळे हे सगळे नाही, प्रसंग उभा प्रश्न करतात. गांभीर्याचा नाहीच आहे, प्रश्न लॉ पॉईंटचा आहे. मी तुम्हाला सांगतो, मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकारने काय केलं नाही. कमिशन त्याच्यामध्ये नेमलं, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीची माहिती घेतली, मराठा समाजाची काय परिस्थिती आहे, मराठा समाज आज कुठल्या अवस्थेमध्ये आहे याची सगळी कमिशनद्वारे सगळी त्यांनी माहिती गोळा केली आणि मग ती सगळी माहिती घेऊन त्यांनी त्या ठिकाणी ठराव केला की यांना खरंच आरक्षणाची गरज आहे मराठा समाजाला. आता म्हणून ते सरकारने दिलं. सरकारची इच्छा प्रामाणिक आहे, पण जेव्हा एखादी गोष्ट एखाद्या माणसाने ती कोर्टामध्ये नेली आणि ती कोर्टामध्ये ती बाब गेली आणि कोर्टाने निकाल दिला, तर त्यातल्या पुढच्या ज्या काही स्टेप्स पाहिजेत त्याच घेतल्या पाहिजेत. कोर्टाने निकाल दिल्यानंतर नाही, सर्वोच्च ही जी पावलं उचलण्याचं जी आपण बाब म्हणतोय त्या बाबतीत हे सरकार कुठेतरी मागे पडतंय असं दिसतंय. एकंदरीत आपल्या सगळ्या प्रश्नामध्ये सरकार कुठेतरी गुंतलं गेलंय आणि मग अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही म्हणता की स्टेप्स उचलल्या गेल्या पाहिजेत, तर हे उचलण्यामध्ये जो काही एक तत्परता असावी. नाही, मागे फडणवीसचं सरकार असू दे किंवा हे आत्ताचं सरकार असू दे, ह्या दोघा सरकारची इच्छा अशीच होती की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. आज ही इच्छा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं किंवा अनेक पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं की आमची इच्छा अशोक चव्हाण म्हणा किंवा आणखीन बाळासाहेब थोरात म्हणा, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणा, या सगळ्यांनी असं बोलून दाखवलेलं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्या दृष्टीने सुप्रीम कोर्टाच्या निकालावर आमचा अभ्यास चालू आहे. त्याच्यासाठी एक कमिटी त्यांनी नियुक्त केलेली आहे आणि त्या कमिटीचा रिपोर्ट घेऊन ते रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्याच्या विचारामध्ये आहेत. पण मला असं वाटतं की तुम्हाला जे जे करायचं ते तातडीने केलं पाहिजे. हे तुम्ही म्हणल्यासारखं की ज्या समाजाच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत तो समाज जर उद्या पेटून उठला, कुठलाही समाज असू दे, आता मी समजा ओबीसी समाजाचा आहे, तुम्ही उद्या ओबीसी समाजाचं आरक्षण कमी करा म्हटलं तर आमच्या समाजामध्ये किंवा इतर ओबीसी असलेल्या समाजात प्रतिक्रिया उमटणार आहेत. असं प्रतिक्रिया येण्यापूर्वी सरकारांनी ते पावलं उचलण्याची गरज आहे आणि हे सरकार देखील ते पावलं उचलण्याकरता मला वाटतं आता प्रयत्नशील आहे आणि काही दिवसामध्ये आपल्याला त्याचे परिणाम दिसून येतील. बेरेसाहेब, आता याच अनुषंगाने प्रश्न विचारायचा म्हणजे मराठा आरक्षणाचा विषय आपण एक थोडासा आता एक मुद्दा त्यामध्ये घेऊयात. दिसतं असं की ज्यावेळेला भाजपचं सरकार राज्यामध्ये होतं तर त्यावेळेला आपण पाहतो की म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी असे जे पक्ष आहेत सगळे तर ते थोडेसे मराठा समाजाच्या बाजूने असल्याचं त्यांनी दाखवलेलं होतं आणि साधारणपणे ते देखील एक मोठ्या प्रमाणात त्यामध्ये सहभागी झाले होते. सगळ्या गोष्टी झाली. आता सत्ता बदलली, आता विरोधी पक्षात भाजप आहे. आता भाजपा मराठा समाजाच्या बाजूने आपल्याला म्हणजे रस्त्यावर उतरण्याच्या मानसिकतेमध्ये दिसतो. राजकारणच चाललं या संदर्भामध्ये असं वाटतं. आपल्याकडे कोणत्या गोष्टीमध्ये राजकारण नाही आहे. आम्ही खालपासून ते वरपर्यंत हेच चाललेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये आम्ही शैक्षणिक आणि राजकीय तो तर मुद्दा अगदी अजून तर तो बाजूलाच आहे. जसं तुम्ही तुमच्या त्या नाही तुमच्या मराठा समाजाचा आरक्षणाचा हा मुद्दा जसा होता तसाच मुस्लिम समाजाला 4% आरक्षण देण्याचा मुद्दाही असेंब्लीमध्ये पारित केलेला आहे. तो मुद्दा आता कुठं चर्चेलाच नाही आहे. त्याच्यानंतर आणखीन धनगर समाजाचा रिझर्वेशनचा मुद्दा आहे. धनगर समाजाचा मुद्दा आहे. पण मराठा समाजाबरोबर मुस्लिम समाजाला 4% आरक्षण देण्याचा जो काही ठराव झाला त्याची चर्चा कुठं होत नाही आणि तो मुद्दा न्यायालयामध्ये नव्हता. ते तर असेंब्लीने पारित बी केलेलं आहे पण त्याचं इम्प्लिमेंटेशन नाही. ह्या 2 वर्षामध्ये या 1.5 ते पावणे 2 वर्षामध्ये नादच सोडून दिला. नाही, नाद सोडलेला नाही. या 1.5 ते 2 वर्षामध्ये जे कोरोनाचा जो काही आजार झालेला आहे, जो कोरोनामुळे जी परिस्थिती स्फोटक झालेली आहे, जे लोकांचे जे जीव या ठिकाणी गमावावं लागलेला आहे आणि अनेक लोक हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने लोक हैराण झालेले आहेत. त्यामुळे हे सगळे प्रायोरिटी लोकांनी, प्रशासनाने आणि सगळ्याच लोकांनी या कोरोनावर मात करण्याच्या संदर्भामध्ये जे जे करणं शक्य आहे ते करण्यावरला दिलेले आहे
आणि म्हणून हे मुद्दे आता थोड्या वेळाकरता बाजूला पडलेले आहेत. पण कदाचित महानगरपालिका निवडणूक किंवा बाकीची आणखी कोणती निवडणूक आमच्या समोर आली तर निश्चित हे मुद्दे उफाळले. नाही बघा, हे तर मी आपल्याला सांगतो, खुल्या मनाने सांगतो, कुठलेही मुद्दे हे जेव्हा आम्ही सत्तेमध्ये असतो तेव्हा आमचे विरोधक त्याला तो मुद्दा घेतात आणि त्या मुद्द्यावरून ते आपलं राजकारण करतात. आम्ही सत्तेमध्ये आलो किंवा ते सत्तेमध्ये आलो तर आम्हाला ते मुद्दे आपल्या हातामध्ये घेतो आणि त्याच्या संदर्भामध्ये त्याचा वापर होतो. हे थांबण्याची गरज आहे. हे माझं प्रामाणिक मत असं आहे की अशा पद्धतीचं राजकारण थांबायची गरज आहे. जिथं विकासाचा मुद्दा असेल, जिथं एखाद्या रिझर्वेशनचा मुद्दा असेल, खरंच त्या समाजाला रिझर्वेशनची गरज असेल किंवा आणखीन काही आपल्या देशाचे, राज्याचे महत्त्वाचे प्रश्न असतील, नागरिकांचे प्रश्न असतील, ज्वलंत प्रश्न असतील, याच्यावर राजकारण करता कामा नये. आपल्या राज्यातले पक्ष यासाठी एकत्रित आल्यासारखं वाटतं का आताच्या परिस्थितीत? नाही, आत्ताच्या परिस्थितीमध्ये तर एकत्र दिसत नाहीत मला, कारण भाजप पूर्णपणे या गोष्टीचा उपयोग करून घेत आहे. आमच्या ज्या सरकार आघाडी आघाडी सरकार कसं पडेल याचा प्रयत्न त्यांच्याकडून होताना दिसत आहे. माझं खुल्या मनाने असं म्हणणं आहे की या महाराष्ट्रामध्ये असेल किंवा इतर राज्यामध्ये असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, विकासाच्या मुद्द्यावर कोणीही पक्ष राजकारण करता कामा नये. जिथं जिथं गरज आहे, रिझर्वेशनचा मुद्दा असेल, जिथं खरंच त्या समाजाला वर आणायचं असेल, त्याची इच्छाशक्ती असेल, तर आपण राजकारण बाजूला ठेवून याच्यामध्ये काम करण्याची गरज आहे. आणि पण ते होताना दुर्दैवाने आज मला दिसत नाहीत. तरी सर, महानगरपालिका निवडणूक आपण सुरुवातीला म्हटलं की आता आपण म्हणताय 8-9 महिन्यांवरच आहे तशी पाहिली तर, आणि वॉर्ड पद्धतीनं या निवडणुका होती असे एक आपल्याला संकेत मिळतात. नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक जी आहे ती वॉर्ड पद्धतीने होते आणि त्या संदर्भात एक अधिसूचना पण जारी झाली. अर्थात मग राज्यभरात देखील अशाच पद्धतीने निवडणूक होऊ शकते. ही पद्धत आपल्याला मान्य आहे की म्हणजे वॉर्ड वाईज निवडणुका होणं हे नागरिकांच्या शहराच्या हिताच्या दृष्टीनं योग्य असं वाटतं? नाही बघा, असा जो प्रयत्न होतोय तो कुठेतरी भाजपला रोखण्यासाठी होतोय. नाही, हे कोणी कोणाला रोखू शकत नाही. मी माझ्या कारकिर्दीमध्ये 5 निवडणुका निवडवल्या, 5 जिंकल्या. 2चा प्रभाग होता त्यावेळेला जिंकलो, 3चा प्रभाग होता त्यावेळेलाही जिंकलो, सिंगल वार्ड होता त्यावेळेलाही 3 वेळा निवडून आलो. याच्यामध्ये कसं होतं आहे की सिंगल वार्ड असल्यानंतर वार्ड वाईज जेव्हा आपण सिंगल वार्ड करतो तेव्हा त्याची परिस्थिती आणि परिणाम वेगळे होतात. कलेक्टिव्ह जेव्हा तुमचा 2, 3 आणि 4चा वार्ड असेल तर त्याचे परिणाम वेगळे मिळतात. सिंगल वार्डामध्ये जो कॅन्डिडेट असतो तो जर लोकांच्या मध्ये जाणारा असेल आणि लोकांचा आवडता असेल तर तिथं फारसा पक्ष काम करत नाही. लोक त्याच्या बाजूने मतदान करतात, मग तो कुठल्या पक्षाचा आहे ते बघत नाही. इथं पक्ष फार कमी काम करतो आणि तिथं त्याची लोकप्रियता व्यक्तिप्रभावी आणि त्याची लोकप्रियता काम करते. त्याचं काम आहे सामान्यासाठी, लोकांच्यासाठी त्यांनी काम केलेलं असेल आणि त्याच्या कामाला लोक खुश असतील तर लोक त्याचा पार्टी बघत नाही सिंगल वार्डामध्ये. त्यामुळे हेच आहे की भाजपनं एक 4 सदस्यांची प्रभाग पद्धती ठेवली. तिथं मोदी नावाची जादू म्हणा किंवा कमळ हे जास्त प्रभावी ठरलं होतं. आता मग वॉर्डमध्ये जर आपण म्हणत असाल की व्यक्ती प्रभावी ठरते तेव्हा मग कुठेतरी चालून हा भाजपासाठी धोका म्हणायचा पेक्षा मला म्हणायचं की एक जे प्रमुख आपले राजकीय पक्ष आहेत त्यांच्यासाठी काय आव्हानात्मक अशी परिस्थिती उभारू शकते का वॉर्ड असेल? नाही, ही परिस्थिती निश्चितपणे नेहमी बदलत असते. मी तुम्हाला सांगतो, कारण आज भाजपाने 4 वार्डाचे प्रभाग करून निवडणुका घेतल्या. मग आमचं सरकार असताना आम्ही 2 आणि 3 करूनही निवडणुका घेतल्या. तर ही काही परिस्थिती एकच राहत नाही. मी म्हणतो तसं सिंगल वार्डामध्ये निश्चितपणे परिस्थिती वेगळी असते. डबल 2 आणि 3 आणि 4च्या प्रभागामध्ये निवडणुका झाले की थोडीशी परिस्थिती बदलते. सिंगलमध्ये व्यक्तिविशेष असतं आणि व्यक्तीला बघून, त्याची प्रसिद्धी बघून किंवा त्याचं काम बघून लोक मतदान करतात. तिथं पार्टी काम करत नाही. पण कलेक्टिव्हली जर असं 2, 3, 4चा प्रभाग केला तर त्या पार्टीचे मतदान एकाच पक्षाच्या लोकांना मिळालं तर तिथं त्यांचा फायदा असतो. पॅनल टू पॅनल आलं तर. पण समजा आज असंही बघण्यात आलं, मागच्या निवडणुकीमध्ये पॅनल विरहितसुद्धा लोक निवडून आले. एका पॅनलमध्ये आता मी लोधी गल्लीतलं उदाहरण तुम्हाला देऊ शकतो की तिथं शिवसेनेचेही आले आणि एक MIMचा आला.
किंवा तुम्ही याच्या गरिबी हटावमध्ये गेलं तर तिथं राष्ट्रवादी आणि MIM आलं. म्हणजे असं काही ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आले. म्हणजे अशी दोन्ही उदाहरणं आहेत. दोन्ही उदाहरणं आहेत. पण मॅक्झिमम फायदा होतो तो एखाद्या पक्षाला होतो. एखाद्या पक्षाचं त्या प्रभागावर वर्चस्व असेल, तिथं जर त्याचं प्राबल्य असेल, त्यांना मानणारे लोक असतील, तर तिथं 4चे 4 लोक 3चे 3 लोक असे निवडून येतात. त्यामुळे त्या पक्षाला फायदा होतो. नाही बरेचसे मग वॉर्ड आपले राहिले आणि तिथं आपण उघडपणे असं दिसतं की आपल्याला अपक्षच जास्त येतील. म्हणजे अपक्षांची संख्या राजकीय पक्षांत इतकी येऊ शकते. मग असं असताना मग संबंधित एक सिंगल लार्जेस्ट पार्टी आपण धरून चालू तर त्यांना ही तारेवरची कसरत होऊ शकेल. 101% चित्र कसं असतं? तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. याचा आम्हाला 97 आणि 2002मध्ये प्रत्यय आलेला आहे. आमच्या 2002मध्ये साधारणतः 17 लोक आमचे अपक्ष निवडून आलेले होते महानगरपालिकेमध्ये. 98ची एकूण टोटल होती आणि त्याच्यामध्ये आमच्याकडे 17 अपक्ष होते. त्यांना घेऊन आम्ही महानगरपालिका चालवलेली आहे आणि आमचे केवळ 39 लोक होते. म्हणजे आम्हाला 50ची गरज होती पण आमचे 39 होते. 17 अपक्षांना घेऊन आम्ही ते महानगरपालिकेमध्ये सत्ता केली. त्यावेळेला तारेवरची कसरत असते महानगरपालिका चालवण्यामध्ये, सत्ता चालवण्यामध्ये. पण सिंगल वार्डामध्ये, वार्ड पद्धतीमध्ये ही शक्यता जास्त आहे की अपक्ष लोक जास्त निवडून येतात आणि मग सिंगल लार्जेस्ट पार्टीला त्यांना घेतल्याशिवाय सत्ता चालवता येत नाही. ही परिस्थिती नेहमीच उद्भवलेली आहे. आणि हे कसं काँग्रेस राष्ट्रवादीकडे चांगल्या पद्धतीचं आहे म्हणून अशी काही रचना झाली असं वाटतं की असा काही निर्णय? 101% बघा, तुम्हाला सांगतो, वर्षानुवर्ष ज्यांनी सत्ता केलेली आहे त्यांना सत्तेचं माहीत आहे, त्यांना माहिती आहे. आणि जर तुम्हाला शहराचा विकास घडवून आणायचा असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या ॲडजस्टमेंट कराव्याच लागतात. मला सांगा, तुम्ही सिंगल लार्जेस्ट पार्टी जर काँग्रेस असेल, 39 असतील आणि त्याच्या खाली 22 भाजपचे असतील तर निश्चितपणे अपक्ष लोक विचार करतात. आणि मग त्यावेळेला अपक्षांचं काही ऐकूनही घ्यावं लागतं, त्यांना काही पदही द्यावी लागतात. सत्ता टिकवण्याकरता तडजोड करावीच लागते. आणि आज जी स्टेटमध्येही आहे, आज सेंटरमध्येही आहे. आज ठीक आहे, सेंटरमध्ये भाजपला जास्त निवडून आलेले आहेत, पण तेही काही बाकीचे त्यांचे जे काही मानणारे त्यांच्याबरोबरचे पार्टी आहेत त्यांना सोडत नाही आहेत ते. नाही पण बेरिया साहेब, आपण ही राजकीय तडजोड एक वेळ थोडीशी बाजूला ठेवली तर विकासाच्याच मुद्द्याचा जर आपण विचार केला तर प्रभागाऐवजी वॉर्ड जर असेल तर हा विकास सहजपणे शक्य आहे का समोर येणं? प्रभागामध्ये विकास साधणं अवघड गोष्ट आणि वॉर्डामध्ये ती सोपी गोष्ट आहे, असं काहीचं चित्र आहे? थोडंसं त्याच्यामध्येही फरक आहे. मी तुम्हाला, तुम्ही म्हणता त्याच्यामध्ये सत्यता आहे. बघा, 4चा प्रभाग असेल आणि 4 लोक निवडून आले तर तुम्हाला सांगतो की विकास कुठं कोण किती काम करायचं आहे ते त्यांचा अधिकार असतो. त्यामुळे तो अमुकच ठिकाणी काम करेल अशातला भाग नसता. पण सिंगल जर प्रभाग असेल तर त्याला त्याच वार्डात काम करावं लागतं. मग चारचा जबाबदारी त्याच्यामध्ये असते आणि त्याच्यामध्ये लिमिटेशन असतात. 4च्या प्रभागामध्ये काय असतं की एवढा मोठा प्रभाग असतो, तुम्ही त्या नगरसेवकाला सांगू शकत नाही की तुम्ही इथं का काम करता म्हणून. तो कुठेही काम करू शकतो आणि त्यामुळे समजा एखाद्या भागाकडे दुर्लक्ष होऊ शकतो. पण सिंगल वार्डामध्ये असं होत नाही, कारण त्या नगरसेवकाची जबाबदारीच असते की त्या आपल्या प्रभागापुरतंच काम करायचं आहे. त्याला प्रभाग 1मध्ये निवडून आला तर तो प्रभाग 10मध्ये काम करू शकत नाही. पण समजा मी प्रभाग 1, 2, 3 आणि 4 हे मिळून जर एक प्रभाग केलेला आहे तर मला या 1, 2, 3, 4चा मिळून केलेल्या प्रभागामध्ये कुठेही काम करता येतं. अबकडामध्ये तुम्ही कुठेही करू शकता अबकडामध्ये. पण सिंगल वार्ड असेल तर त्याला त्या सिंगल वार्डाचाच विकास करण्यामध्ये त्याला वेळ द्यावा लागतो आणि त्यामुळे निश्चितपणे त्याच्यामध्येही फरक पडतो. त्यामुळे माझं जर मत तुम्ही घ्याल तर सिंगल वार्डची पद्धती अतिशय उपयुक्त आहे सर्व दृष्टीने. मग तो वार्डाचा विकास असेल, लोकांची कामं असतील किंवा निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्याकरता असेल, या सगळ्या दृष्टीने जर सोयीचं असेल तर ती सिंगल वार्ड पद्धती आहे. बरे साहेब, 4 जणांचा प्रभाग आपण पाहिला. गोंधळाचं वातावरण काही तुमच्या नजरेस पडलं की कुठंतरी चालून या सदस्यांमध्येच कुठंतरी संवाद नाही आहे किंवा लोक देखील कन्फ्यूज आहेत की नेमक्या माझ्या प्रश्नासंदर्भात मी कुठल्या नगरसेवकांकडे जायचं आणि शिवाय त्या नगरसेवकांमध्ये एक वाक्यता असणं
नाही, हे तुम्ही म्हणलं ना ते अगदी बरोबर आहे, परिस्थिती कशी पाहिली? अगदी बरोबर आहे. 4 लोकांच्या प्रभागामध्ये आमचा अनुभव वाईट आहे. शिफारस घेण्याकरता सुद्धा लोक काही काही वेळेला अनेक ठिकाणी त्यांना हेलपाटे मारावे लागतात. तिथं तुम्ही राहता त्यांचं घ्या, माझं कशाला घेता, असेही आमच्या कानावर आलेलं आहे. आणि मग विकासाच्या दृष्टिकोनातून देखील विकास करताना देखील अमुकच ठिकाणी मी विकास करेन किंवा त्यांनी मला मतदान केलं म्हणून मी तिथं काम करेन, ही जी काही पद्धत असते ना, ही सिंगल वॉर्डमध्ये नसते. प्रभागामध्ये जरूर याच्यामध्ये मतभेद दिसून आलेले आहेत. विकास व्यवस्थित झालेला नाही आणि लोकांची कामंही व्यवस्थित झालेली नाही. बरे साहेब, उद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. आपण म्हटलं की ओबीसी आरक्षणाचा मुद्दा देखील तोपर्यंत काहीतरी निकाली लागेल आणि आपण म्हणताय की वॉर्ड पद्धती उपयुक्त आहे आणि विकासासाठी चांगलीच गोष्ट आहे. राखा राहिला प्रश्न असा आहे की महानगरपालिकेमध्ये दिवसेंदिवस आपण एक वेगळं आणि जरा दुर्दैवी म्हणण्यापेक्षा काळजी करणार असं चित्र आपल्याला दिसतं की फारसे कोणी बोलणार आहे सभागृहामध्ये हे सदस्य नाही आहेत. ही एक परिस्थिती का निर्माण झाली आहे आणि प्रत्येक राजकीय पक्षांवरती काळजी कुठली घेणं भाग आहे की सदस्य प्रभावीपणे बोलला पाहिजे, महानगरपालिकेचं कामकाज सभागृहामध्ये त्याला लक्षात आलं पाहिजे आणि नेमके आपण नगरसेवक झालो आहोत, आपली जबाबदारी काय आहे, ही जी सगळ्या महत्त्वाच्या बाबी आहेत याची उणीव दिवसेंदिवस दिसते. कारण आपण बघतोय ठराविक, म्हणजे आज तुमच्यासारखी ठराविक माणसं फक्त सभागृहात बोलतात, त्याच्या पलीकडे कोणीही बोललेलं आम्ही तरी काही 5 वर्ष साधारण पाहिलेलं नाही आहे. असं जर चित्र उद्या राहत गेलं तर दिवसेंदिवस ही संख्या कमी होत जाईल. राजकीय पक्षांनी कोणती काळजी घ्यावी, म्हणजे काँग्रेस असं म्हणत नाही, सगळेच पक्ष नाही, सगळ्या राजकीय पक्षांनी आधी हेच बघण्याची गरज आहे की तुम्ही उमेदवार देतानाच अशा पद्धतीचे उमेदवार देण्याची गरज आहे. फक्त आम्ही काय बघतो की या वॉर्डामध्ये तो निवडून येण्याची क्षमता किंवा त्याच्याकडे त्या निवडणुकीचा खर्च करण्याची त्याची ऐपत आहे का नाही, जातीचा फॅक्टर किंवा त्याच्या जातीचे लोक राहतात का नाही, या सगळ्या गोष्टी बंद होण्याची गरज आहे. मला असं वाटतं की उमेदवार देताना तो किती शिकलेला उमेदवार आहे त्याला प्रायोरिटी देण्याची गरज आहे. त्याचा काम विचार केला तर तुम्ही सर्वसाधारण, म्हणजे आपण जरी म्हटलं की मुस्लिम समाजाचं एक लोकप्रतिनिधी जरी म्हटलं तरी तुम्ही बाकी वॉर्डातून निवडून आलेला नाही. मी तर कुठं राहत नव्हतो, दुसऱ्या वॉर्डातूनही जाऊन मी निवडून आलो. म्हणजे जिथं राहत नव्हतो पण मी दुसऱ्या वॉर्डातून लढवलो पहिली निवडणूक. मी राहत होतो फॉरेस्टमध्ये, मी निवडून आलो लष्करमधून. म्हणजे लोक बघतात ना की बाबा हा माणूस इतका शिकलेला आहे, हा माणूस आपला निश्चितपणे आपले प्रश्न सभागृहामध्ये मांडेल, आपल्या प्रश्नाची सोडवणूक होईल, आपले जे काही वार्डाचा विकास आहे तो होईल, हा माणूस निधी ओढून आणेल. राजकीय पक्षांना माझा एवढाच सल्ला राहील की तिथं तिकीट देण्याचं जेव्हा तुमचे हे असतं त्यावेळेला तुम्ही चांगल्या योग्य शिकलेल्या आणि जाण असलेल्या अशा व्यक्तींना तुम्ही जर तिकीटं दिली तर हा गोंधळ निर्माण होणार नाही. मग तो माणूस आपल्या वार्डाच्यासाठी तो निश्चितपणे त्या ठिकाणी सभागृहामध्ये तोंड उघडेल. तुम्ही तिकीटं देताना जर प्रत्येक राजकीय पक्षाचं असंच आहे, माझा जवळचा का तुझा जवळचा हे एक फॅक्टर आहे, हे आपण चर्चेमध्ये विसरलो. आणि म्हणून हे माझा जवळचा का तुझ्या जवळचा, सगळे स्वरांना देणं, माझ्या गटाचा का तुझ्या गटाचा, हे जोपर्यंत गटबाजी राहील तोपर्यंत मला वाटतं की हे असेच लोक निवडून येणार आहेत. तुम्ही क्रायटेरिया नेमून ठेवला पाहिजे प्रत्येक राजकीय पक्षाने की आम्ही तिकीट देऊ त्या प्रभागामधल्या शिकलेल्या, सवरलेल्या, जाण असलेल्या, माहिती असलेल्या, काम करणाऱ्या, त्या वार्डातली माहिती असणारा, त्या प्रभागातली माहिती असणारा, लोकांशी परिचित असलेला, या सगळे क्रायटेरिया लावण्याची गरज आहे. शेवटी आपण सभागृहाचा प्रशासनावर काही अंकुश राहिला पाहिजे आणि नेमके सदस्य आमचे बोलतच नाहीत त्या बाबतीमध्ये. प्रशासनावर अंकुश निवडणुकीच्या मान्य सेशन साहेबांनी ज्या काही निवडणुकीच्या संदर्भातल्या त्यांनी जे काही गोष्टी अंमलात आणल्या, कडक निर्बंध आणले, आचारसंहिता आणली, क्रिमिनलायझेशन आणि क्रिमिनल केसेस असणाऱ्या लोकांना त्यांनी ते जाहीर करण्यासाठी ते लावलं. याच्या पुढचे जे काही आणखीन जे काही धोरणं आहेत किंवा आणखीन जे काही त्यामध्ये सुधारणा आहेत
ह्या आणखीन सुधारणा करण्याची गरज आहे. त्याच्यामध्ये पक्षीय पातळीवर आल्या पाहिजेत त्या आल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असंच आहे की तुम्ही प्रत्येक वेळेला असं होतं की एखादी समजा शैक्षणिक अट घालायची म्हणलं तर आपल्याला घटनेचा आधार घेतात लोक. मग घटनेमध्ये दुरुस्ती करा ना. माझं म्हणणं आहे की तुम्हाला असं वाटतं की चांगली महापालिका चालावी, चांगली नगरपालिका चालावी, चांगलं विधानसभेमध्ये चांगले लोक यावेत, तर मग याच्याकरता तुम्ही त्याचा निकष बदलण्याची गरज आहे. फक्त माझ्या जवळचा, माझ्या ऐकण्यातला किंवा माझ्या गटाचा, मग तो कोण आहे काय माहीत नाही, अशी जर तिकीटं दिली गेली तर मला वाटत नाही की तुम्ही त्याच्यामध्ये काही सुधारणा घडवता किंवा पक्ष याच्यातून वाढेल असं मला वाटत नाही. तो आपलाच काम करणार तिथं जाऊन. तो शहर असं डोळ्यापुढे ठेवून काम करणारच नाही. दृष्टी त्याची तशी नसणार. तो आपल्या मी निवडून आलो, कशा पद्धतीने निवडून आलो आणि मला इथं काय केलं पाहिजे, तो आपल्या वेगळ्या मार्गाने जाणार आहे. तर राजकीय पक्षांनी देखील ज्या सुधारणा केल्या पाहिजेत त्यांनी तिकीट देताना ते त्यांनी केल्या पाहिजेत. आणि सरकारने देखील समजा याला घटना दुरुस्त करून जर आपल्याला काही सुधारणा करायच्या असतील तर घटनेमध्ये दुरुस्त करून देखील तुम्ही त्या सुधारणा करू शकता. तर ह्या दोन्हीचं काम आहे. राजकीय पक्ष प्लस सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांनी याच्यामध्ये लक्ष देण्याची गरज आहे. तेव्हा तुमच्या गुणवत्ता त्या ठिकाणी येईल. बेरेसाहेब, महानगरपालिकेमध्ये जर आपण एकंदरीत सगळा विचार केला तर राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे. तिन्ही पक्ष आपल्या राज्यामध्ये सत्तेत दिसतात. तसे महानगरपालिकेमध्ये हे तिन्ही पक्ष काही एकत्रित आहेत किंवा एकत्रित त्यांचा राहण्याचा काही मूड आहे असं काही तुम्हाला वाटतं का? नाही, आज तर आम्ही आज आपण बघितलं की म्हटलं विषय समित्यांच्या निमित्तानं हे महाविकास आघाडीसारखा काही प्रयोग झाला. म्हणजे त्याला बऱ्यापैकी काही यश आलं नाही आलं देखील, पण असा काही संवाद किंवा अशी चर्चा काही तिन्ही पक्षात आता तरी काही दिसते का? नाही आता असा प्रयोग तो आपल्या इथं महापालिकेत होईल का? आता महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून आत्तापर्यंत अशी कुठलीही चर्चा नाही आहे की राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस पक्ष एकत्रित मिळून लढण्याच्या संदर्भात. शेवटी मी आपल्याला सांगतो, स्थानिक लेवलवर याचा काही निर्णय होत नाही. स्थानिक पातळीवर कोणी निर्णय घेत नाही. ह्या निर्णय सगळे राज्य आणि सेंटरच्या पातळीवर होतात. नाही, त्यांनी घेतले तरी तुम्ही एकत्र राहाल का असं तुम्हाला काय वाटतं का? नाही, त्यांनी जर निर्णय घेतले तर इथं एकत्र राहावंच लागतं साहेब आम्हाला. कारण धोरण एकदा स्टेटने ठरवलं, स्टेटच्या पक्षाने किंवा सेंटरच्या पक्षाने ठरवलं तर स्टेटला त्याची अंमलबजावणी करावी लागते. आणि स्टेटने निर्णय घेतला की स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आम्ही या घटक पक्षाने मिळून लढवायच्या आहेत, तर त्याच्यामध्ये त्यांच्या घटक पक्षाची चर्चा होईल. तिकीट वाटपामध्ये कोण किती सीट लढवेल याचा निर्णय ते करून घेतील. बेरेसाहेब, आपण बघतो की राष्ट्रवादीमध्येच काहीतरी वादावादी दिसते, काँग्रेसचं काही आलबेल आहे असं म्हणता येत नाही. आणि एक वेळ आपण असं म्हणू अगदी पुढं चालून की उद्या भविष्यात काँग्रेस राष्ट्रवादीचं देखील जमून जाईल. पण शिवसेनेला स्वीकारून असे काही तिघजण एकत्रित येणं आणि निवडणूक लढवणं असं एक सहजासहजी काही शक्य होणारी बाब वाटते का? म्हणजे सोलापूरचं राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं. ते आदल्या रात्री देखील होऊ शकतं. हे आपल्याकडे उदाहरण आहेत. त्यामुळे 8 महिने ज्या निवडणुकीची चर्चा आपण आधी इथं करतो त्याच्यामध्ये सगळे मिळूनही लढू शकतात किंवा वेगवेगळ्या आपापल्या पक्षाचेही निवडणूक लढू शकतात. पण आजची सध्याची परिस्थिती अशी आहे की स्टेट लेवलवर जर याचा निर्णय असा झाला की घटक पक्ष जे ज्या स्टेटमध्ये सत्तेमध्ये आहेत त्यांनी निवडणूक मिळून लढवायची, तर तसा प्रयोग ही या ठिकाणी होऊ शकतो. आणि समजा तिकीट वाटपामध्ये काही अडचणी आल्या, काही लोकांनी हट्ट केला की आम्हाला एवढीच तिकीटं पाहिजे आणि तिथं चर्चा जर फिसकटली तर मला वाटतं की मग ते वेगवेगळे आपापल्या पक्षाच्या ताकदीवरही देखील लढू शकतात. पण सध्या मात्र पालिकेत असं कुठली चर्चा सध्या नाही आहे. आता त्याची चर्चा नाही आहे, पण आता सध्या सगळे मिळून काम करतो आम्ही. आता तुम्ही परवा बघितलं असेल महापालिकेमध्ये ठराव, उपमहापौराचा ठराव आला किंवा आणखीन कुठले असे विकासाचे विषय आले तर हे महाराष्ट्रात सत्तेत असलेले घटक पक्ष, आम्ही तिकडं शिवसेना, काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी पक्ष आम्ही एकत्रित येऊन त्या ठिकाणी आम्ही ठराव मांडून त्याच्यामध्ये काम केलेलं आहे.
सब कमिट्या ज्या काही विशेष समित्या आहेत त्याच्यामध्ये देखील हे सगळ्यांनी एकत्रित येऊन काम केलेलं आहे. पण इथं एकत्रित येऊन काम करणं म्हणजे महापालिकेच्या निवडणुका एकत्रित लढवणं असं त्याचा अर्थ होत नाही. कारण हे पॉलिसी ठरवण्याचा अधिकार स्टेट लेवलला आहे आणि स्टेट लेवलला सेंटर लेवलनी जेव्हा त्या ठिकाणी आदेश देतील त्या पद्धतीने हे होतं. स्थानिक पातळीवर याचा कुठलाही निर्णय घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. बरे साहेब, आणखीन आता एक आहे की एवढे सगळं एक तुम्ही म्हणताय की आमचं एक काम चाललं आहे विरोधी पक्ष म्हणून, पण दुसऱ्या बाजूला असं दिसतं आपल्याला की कुठंतरी चालून काँग्रेसवरती राष्ट्रवादी काँग्रेस कुरघोडी करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे शेवटी पक्षवाढीसाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो आणि सोलापुरात राष्ट्रवादी तसा प्रयत्न जोरदार करताना दिसते. आणि खास करून आमदार संजय मामा शिंदे जास्त सोलापूरच्या प्रश्नी रस घेताना दिसत आहेत आणि कदाचित मला असं वाटतं की काँग्रेसच्या इथल्या आमदार आहेत त्यांची अस्वस्थता देखील यामुळं काही प्रमाणात वाढल्याचं दिसतं. तर हा नेमका प्रयोग काय चालला आणि बघा, खरंच काही राष्ट्रवादीला प्रत्येक पक्ष हा आपला पक्ष कसा वाढेल याकरता प्रयत्न करीत असतो. मी काँग्रेस कुठे कमी पडते का? ती जर समजा संजय मामा शिंदे लक्ष घालत असतील सोलापूरच्या प्रश्नी, काँग्रेस कमी पडते का? नाही, काँग्रेस किंवा कुठलाही पक्ष आपल्या स्वतःला कोणी कमी पडतो असं म्हणणारच नाही. मी तुम्हाला सांगतो आणि मी तेच म्हणणार आहे की आमचा पक्ष कुठं कमी नाही आहे. आमच्या ॲक्टिव्हिटीज आमच्या पक्षाचे चालू आहेत. आता प्रत्येक पक्ष, आता राष्ट्रवादी तर तुम्ही चर्चा केली म्हणून सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एका काळी त्यांचे 14 नगरसेवक होते, आज ते 4वर आलेले आहेत. तर निश्चितपणे त्यांना असं वाटणार आहे ना काळजी, किंवा आपल्या पक्षाचे जे 14 लोक होते आता ते 4वर आलेले आहेत, तर कोणावर तरी जबाबदारी देऊन ते त्या ठिकाणी ते काम करणारच आहेत. समजा कोणी कुठल्याही पक्षामध्ये आज आमच्या पक्षाची संख्या कमी झालेली आहे, आम्ही 14वर येऊन टेपलेलो आहेत. म्हणजे आम्हालासुद्धा इंट्रॉस्पेक्शन आत्मचिंतन करण्याची गरजच आहे. हे काय झालं हे आत्मचिंतन काँग्रेसलाही करावं लागणार आहे, राष्ट्रवादीलाही करावं लागणार आहे. आणि त्या दृष्टीने राष्ट्रवादी आघाडीवर आहे आज चर्चेमध्ये, कामामध्ये ते पुढे जात आहेत. ह्याचा अर्थ असा नाही की कुरघोडी करत आहेत. मला माझा पक्ष वाढवण्यासाठी इंटरेस्ट आहे, त्यांना त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून जो कुठला पक्ष असेल तो आपापल्या परीने आपापल्या आमदार आणि खासदाराच्या नगरसेवकाच्या माध्यमातून पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. मग श्रेयवादाचा संघर्ष उभारण्याची भीती नाही का वाटत? आणि जे चित्र आपल्या तर दिसायला लागलेलं आहे, श्रेयवादाचा संघर्ष काँग्रेस राष्ट्रवादीमध्येच तयार होतोय. नाही, आता हे श्रेयवाद आणि हे सगळं मी तुम्हाला सांगतो, हे आम्हाला इथं तर दिसत नाही. कदाचित स्टेट लेवलवर त्याचे काही चर्चा असेल तर असेल, पण इथं काय श्रेय घेण्यासारखं नाही. पाणी प्रश्नावर तर मी तुम्हाला सांगतो की सगळे विरोधक देखील आमच्याबरोबर. आमदार त्यांनी संघर्ष केला, संजय मामा शिंदेंनी लक्ष घातलं आणि पालिकेच्या सगळ्या प्रश्न, आता पालिकेचा जर आपण आता अलीकडचा जर प्रश्न उघडला तर दुकानं उघडण्याचा सगळा जो प्रश्न होता, तर एक राष्ट्रवादीच्या आमदारांनी विशेष लक्ष घातलेलं आहे. काँग्रेसचे एक सदस्य म्हणून तुम्ही काही काळजी वाटते काय? नाही, बघा मी तुम्हाला सांगतो की काळजी वाटण्यासारखं काही नसतं. शेवटी रणांगण आहे. शेवटी निवडणुका म्हणजे काय, एकमेकाच्या विरोधामध्ये जरी आम्ही उभे राहिलो तर शेवटी लोकांच्यामध्ये आम्ही किती काम केलेलं आहे. आणि शेवटी मतदार राजा ज्याला आपण म्हणतो, सगळेच लोक म्हणतात मतदार राजा, त्यांच्यावरच अवलंबून आहे ना कोणाला निवडून द्यायचा. आणि हे निवडून देताना लोक जेव्हा निवडणुकीमध्ये जातो आम्ही, त्यावेळेला निवडणूक करताना आम्हाला सगळे प्रत्यय येत असतो की आम्ही इथं टिकणार आहोत का नाही टिकणार आहोत. त्यामुळे तुमचं काम शेवटी तुम्हाला काम करावं लागेल लोकांच्या मध्ये. तोंड देण्याची तयारी आज काँग्रेसने ठेवली आहे का? नाही, प्रत्येक पक्ष ठेवतो. मी तुम्हाला सांगतो प्रत्येक पक्ष ठेवतो. त्याला असं आहे, आज आमच्या कालची मी आमच्या प्रदेश अध्यक्षांचं आक्रमण म्हणण्यापेक्षा तो चुकीचा शब्द ठरेल, शिरकाव म्हणू आपण त्याला. नाही, मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक पक्षाला या संदर्भामध्ये तयार राहावं लागतं. संजय मामा शिंदे हे तयार राहावं लागतं. कारण काल प्रदेश अध्यक्षांचं स्टेटमेंट मी पाहिलं की ह्या संदर्भातली आज तर आमच्यामध्ये चर्चा नाही आहे, आम्ही स्वबळावर लढवण्याच्या संदर्भामध्ये आज तयार आहोत. पालिका निवडणूक ह्याचा अर्थ की तेव्हा आमचे प्रदेशाध्यक्ष एखादी गोष्ट बोलतात तेव्हा आम्हाला लागू होते, तेव्हा आम्हाला इथं स्वबळावर लढवण्याची तयारी करावी लागते. बेरे साहेब, ही तयारी कशी चालू आहे आणि कमबॅकची तुम्हाला कुठपर्यंत खात्री आहे?
मी सोलापूर म्हटलं की काँग्रेस असं मी आज तर ते कमबॅकची खात्री तुम्हाला केली नाही, मी आज तर तुम्हाला या कमबॅकच्या संदर्भामध्ये काही सांगू शकत नाही. पण आणखीन काही दिवस गेले आणि निवडणुकीचा जेव्हा तयार होईल, वार्ड रचना जेव्हा होईल, वार्ड रचनेवर हे अवलंबून आहे. सिंगल वार्ड रचना झाली आणि वार्ड रचना कशा पद्धतीने प्रशासन करतं आहे, कशा पद्धतीने वार्ड रचना झालेली आहे आणि हे सगळं बघून, कारण सिंगल वार्डामध्ये वार्ड पद्धतीमध्ये आम्ही थम्पिंग मेजॉरिटीने निवडून आलो आहोत. जेव्हा 65 वार्ड होते सोलापूर शहरामध्ये 1985मध्ये, तेव्हा आम्ही 55 निवडून आलो आहोत. फक्त 10 लोक विरोधक होते. तर असे जेव्हा 67 होते त्याही वेळेला आम्ही 50पेक्षा अधिक आलो आहोत. म्हणजे वॉर्ड हे पर्वणी ठरेल काँग्रेससाठी. आम्हाला निश्चितपणे माझी खात्री आहे आणि जसं मी म्हणालो की माझ्या दृष्टीने आणि माझ्या पक्षाच्या दृष्टीने सिंगल वार्ड पद्धती ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे आणि आम्हाला पर्वणी ठरणार आहे. याचा निश्चितपणे फायदा होतो, कारण प्रत्येक वार्डामध्ये आमचं काम असतं आणि प्रत्येक वार्डामध्ये त्या वार्डातले लोकही आम्हाला मिळतात. प्रभाग पद्धतीमध्ये अडचणी निर्माण होतात. महिला 2 असतात, 2 पुरुष असतात आणि अशा पद्धतीने जरा अडचणी निर्माण होतात. पण सिंगल वार्डामध्ये अशा तऱ्हेच्या अडचणी येत नाहीत आणि म्हणून मला वाटतं की काँग्रेस पक्ष, ज्याला एवढा 100 वर्षापेक्षा जास्तची परंपरा आहे, त्यांचं काम आहे, या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये फार मोठा त्यांचा वाटा आहे, तर अशा पक्षाला कुठं अडचणी येण्याचं मला वाटत नाही. काही वेळेला असे प्रसंग, अशी परिस्थिती निर्माण होते की त्या वेळेला जरा थोडंसं पक्ष खाली गेलेला वाटतो. पण जर नीट व्यवस्थित काम केलं, तिकीट वाटप व्यवस्थित झालं, गट तट न म्हणता जर तुम्ही तिकीटं दिली, चांगल्या लोकांना तिकीटं दिली, तर निश्चितपणे मला असं वाटतं की उद्याच्या होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून येईल. सर, तुम्ही विश्वास व्यक्त करता काँग्रेस पुन्हा कमबॅक करेल. एक अपयशाचा पहाडा जर वाचायचं म्हटल्यानंतर कोणते मुद्दे आहेत आताच्या परिस्थितीमध्ये? मी सत्ताधाऱ्यांचं अपयश म्हणावं, त्याचा एक पाढा जर मी आपल्याला सांगतो की माझ्या मते आपण जास्त विरोधकाला महत्त्व देऊन त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा माझं स्वतःचं असं मत आहे की आम्ही काम करण्याची गरज आहे. ग्राउंड रूट लेवलवर, आम्ही ग्रॉसरूट लेवलवर जाऊन आम्ही लोकांचे प्रश्न सोडवण्याची गरज आहे. आम्हाला त्यांचं काम करण्याचं महत्त्व आहे. विकासामध्ये आमचा वाटा महत्त्वाचा ठेवणं महत्त्वाचं आहे. हे आम्ही जर केलं तर उद्या लोकांना आम्हाला मत देण्याकरता कुठं अडचण येत नाही. म्हणजे कुणाच्या अपयशाचा पाढा वाचण्याची गरज नाही, कोणाला फार हे करायची गरज नाही, त्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही. त्यांचं फक्त एक अपयश तुम्ही लोकांपुढे घेऊन गेलात तर ते फार फायदेशीर ठरणार नाही. निगेटिव्ह प्रेशर होईल तो. हां, तुम्ही काय केलं, तुम्ही काय करणार आहे हे तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे लोकांना. आणि तुम्ही कशा पद्धतीने चांगल्या लोकांना तिकीट देणार आहे, महानगरपालिकेमध्ये सत्ता आल्यानंतर तुम्ही काय लोकांना देणार आहात, आणि मग ते सांगितल्यानंतर त्याची तुम्ही परिपूर्ती देखील करण्याची गरज आहे. नाही तर दुसऱ्या 5 वर्षाला पुन्हा तुम्हाला अडचणी निर्माण होतील. विधानसभेमध्ये अडचण निर्माण होईल, लोकसभेमध्ये अडचण निर्माण होईल. बरे साहेब, शेवटचा प्रश्न असा आहे की निश्चित तुम्ही एक विश्वास व्यक्त केला की अगदी त्या पातळीपर्यंत पोहोचलं पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, कामं झाली पाहिजेत आणि काँग्रेसनं काय केलं हे दाखवून देण्याच्या निश्चित गरज आहे. तेव्हा तुम्हाला यश नक्की मिळेल. हे सगळं करत असताना पक्ष संघटन एक महत्त्वाचं ठरतं. याचा एक आढावा पक्षाकडनं कधी घेतला जातोय का? म्हणजे मला सगळ्याच राजकीय पक्षांच्या बाबतीत वाटतं की पक्ष संघटन हा जो काही महत्त्वाचा घटक असतो, आजकाल तो विचारात घेतला जात नाही आहे. काँग्रेस पक्षाकडनं असा काही आढावा घेतला जातोय का? आणि महानगरपालिका निवडणूक आपण म्हणतो त्याप्रमाणे 9-10 महिन्याच्या अंतरावरती आहे आणि ह्या पक्ष संघटनाचा देखील एक आढावा घेणं गरजेचं आहे. नाही, आज तर सध्याच्या या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये काही झालेलं नाही. तुम्हाला स्पष्ट सांगायला हरकत नाही, कारण खोटं बोलण्यामध्ये काही अर्थ नाही. या 1.5 वर्षाच्या या कोरोनाच्या या महामारीमध्ये कुठल्याही अशा पद्धतीचे हे झालेलं नाही, आढावा झालेला नाही. पण निश्चितपणे आता 7-8 महिने झालेले, वेळ फार कमी आहे. आता पक्षश्रेष्ठी याच्याकडे लक्ष देतील आणि सगळ्या पक्षांनी दिलं पाहिजे असं माझं मत. प्रत्येक पक्षाचा जो प्रश्न आहे पक्ष संघटने कुठेतरी बाजूला पडले, दिलं पाहिजे असं माझंही मत आहे. पक्षश्रेष्ठीने याच्यामध्ये लक्ष घालण्याची आता गरज आहे, कारण आता वेळ फार राहिलेला नाही, फार कमी वेळ आहे.
महानगरपालिका निवडणुकीला साधारणपणे 10 महिन्याचा एक महिन्यांचा अवधी महानगरपालिका निवडणुकीला आहे आणि त्या अनुषंगानं माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक ॲडव्होकेट इवन बेरिया यांनी आपल्याला खुली चर्चा या कार्यक्रमातून एक वेळ दिला. महत्त्वाचा मुद्दा मांडला की काँग्रेसचं निश्चितच कमबॅक होईल आणि जी काय आता सध्या आमच्याकडं वॉर्ड वाईज निवडणुका होण्याचे संकेत मिळत आहेत, तर असे जे वॉर्ड असतील तर ते काँग्रेससाठी निश्चित पर्वणी असेल आणि असे जेव्हा वॉर्ड असतात तेव्हा मात्र आम्ही अगदी बहुमतानं सत्तेमध्ये येतो असा दावा ॲडव्होकेट इवन बेरिया यांनी केला. पण हे जेव्हा घडेल तेव्हा काँग्रेस पक्ष म्हणजे पक्षाकडनं जर चांगल्या व्यक्तींना जर तिकीटं गेली आणि एकंदरीत सगळी राजकीय पार्श्वभूमी पाहून सारासार विचार करून योग्य निर्णय घेतला गेला तर निश्चितच काँग्रेस जी आहे ते ती महानगरपालिकेमध्ये कमबॅक करेल. यासाठी आज लोकांपर्यंत जाणं, आपली कामं पटवून देणं, विरोधकांचा निगेटिव्ह प्रचार न करता विरोधकांचा नामोल्लेख टाळणं आणि केवळ आपली भूमिका, आपला विचार पटवून देणं हे जर झालं तर काँग्रेस निश्चितच पुन्हा एकदा महापालिकेवर आपल्या इथे काँग्रेसचा झेंडा फडकेल असा विश्वास ॲडव्होकेट इवन बेरिया यांनी या ठिकाणी व्यक्त केला. महत्त्वाचं म्हणजे ओबीसी आरक्षणासंदर्भात त्यांनी मुद्दा महत्त्वाचा मांडला की या प्रवर्गाला निश्चितच फटका बसला आहे आणि कुठेतरी चालून एक सदस्य संख्या त्यांची कमी होऊ शकते. पण या बाबतीमध्ये आणखीन कोणते निर्णय समोर येतात आणि न्यायालयीन स्तरावरती काय घडामोडी करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. ॲडव्होकेट बेरिया यांनी एक सविस्तर असा वेळ दिला याबद्दल सोलापूर न्यूज चॅनलचं अत्यंत त्यांचे मनपूर्वक नमस्कार.